विद्यार्थी मित्रांनो, मी सागर मनोहरराव वगारे, अंजनी अकॅडमी अमरावतीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कॅलेंडरचा अतिशय महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत. तो म्हणजे कोणत्याही तारखेचा कोणत्याही दिवसाचा वार काढणे. ठीक आहे, एक वेळा बघून घ्या. कोणत्याही तारखेचा वार काढणे जो एक्झामला 1 मार्काला येते, एक्झामला 1 मार्काला येते. परंतु त्यात गोंधळ असा आहे, काही विद्यार्थी स्किपच करून टाकते हा टाईप. काही विद्यार्थ्यांना येते हा टाईप, काही विद्यार्थ्यांना एक वेगळा कोड वगैरे पाठ करतात, जेणेकरून एक्झामच्या वेळेस फक्त कोडच आठवत नाही. कोणता वारचा कोड आहे, कोणता महिन्याचा कोड आहे, हे सगळं आपण हे जे दुरुस्ती आहे हे सगळे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शिकून घेणार आहोत. पहा, लक्ष द्या. कॅलेंडर म्हटलं तर तुम्हाला 2 गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवणं आहे. ते म्हणजे साधारण वर्ष, एक आहे साधारण वर्ष आणि दुसरं आहे लीप वर्ष. ठीक आहे, तर कॅलेंडर मध्ये 2 वर्ष असतात, 2 टाईपचे वर्ष असतात, एक साधारण आणि लीप वर्ष. त्यामध्ये साधारण म्हणजे नेमकं काय वर्ष, ओळखाचं कसं साधारण वर्ष. जर साधारण वर्ष ओळखाचं आहे तर त्यामध्ये वर्षाच्या शेवटच्या 2 अंकांना काय करायचं, 4 न भाग देऊन पाहायचा. वर्षाच्या शेवटच्या 2 अंकांना 4 न भाग देऊन पाहायचा. म्हणजे उदाहरणावरून तुम्हाला समजून सांगतो, लक्षात. समजा 1830 आहे, हे वर्ष आहे 1830, आणि दुसरं वर्ष घेऊ आपण 1824. ठीक आहे, वर्षाचे शेवटचे 2 अंक याला आपण 4 न भाग देऊन तो शेवटच्या 2 अंकांना द्यायचा, आणि इकडे शेवटच्या 2 अंकांना 4 न भाग देऊ. जर 4 न या शेवटचे 2 अंक म्हणजे 30 ला पूर्ण भाग गेला तर समजून जा हे लीप वर्ष. जर पूर्ण भाग गेला नाही तर समजून जा हे साधारण वर्ष. तर 30 ला 4 न पूर्ण भाग जात नाही, त्यामुळे हे काय झालं, साधारण वर्ष झालं. त्यानंतर पहा 1824 हे वर्ष. तर 24 ला काय करायचं, 4 न भाग देऊन देऊ आपण. 4 न भाग जाते डायरेक्ट, तो म्हणजे 6 चा भाग चालला. ठीक आहे, तर 6 चा भाग चालला म्हणजे हे काय झालं, लीप वर्ष झालं. म्हणजे लीप वर्ष आणि साधारण वर्ष कसं ओळखायचं हे तुम्हाला समजलं. त्यानंतर साधारण वर्ष हे 365 दिवसाचं असते आणि लीप वर्ष हे 366 दिवसाचं असते. ठीक आहे, हे बेसिक आहे, हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर हा टाईप जो आहे कॅलेंडरचा, कोणत्याही तारखेचा वार काढणं अतिशय महत्वाचं आहे. 1 मार्क तुमचा प्लस करून जाणार आहे, लक्षात ठेवा. आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला यामध्ये समजूनच जाईल आज. ठीक आहे, तर पहा काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या. तर हे तुम्हाला समजलं असेल, साधारण वर्ष आणि लीप वर्ष. यामध्ये आणखी 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ते म्हणजे शेवटच्या 2 अंकांना 4 न भाग देऊन पाहायचं, साधारण वर्ष ओळखायचं, आणि शेवटच्या 2 अंकांना 4 न भाग गेला समजा, ते लीप होईल. परंतु कधी कधी काय होते, शताब्दी वर्ष येतात. शताब्दी वर्ष येतात कधी कधी. ते म्हणजे कसं, समजा 1700 हे वर्ष आहे, कारण कॅलेंडर मध्ये कधी ना कधी 1700 आलं असेल, पार गेलेलं आहे. आता 2024 चालू आहे, 1700 वर्ष येते. आणि कधी कधी समजा 2000 हे वर्ष आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य, समजा हे 2 झिरो आले, परंतु हे शताब्दी वर्ष लक्षात ठेवा. येथे 4 न भाग द्यायचा नाही. शताब्दी वर्ष आले समजून जा. ज्या शताब्दी वर्ष ओळखायचं कसं, वर्षाच्या शेवटी जर 2 झिरो आले तर समजून जा ते शताब्दी वर्ष. त्यामुळं याच्यामध्ये साधारण आणि लीप कसं ओळखायचं, जसं आपण इथं 4 न भाग देत होतो तसं इथं काय ना भाग द्यायचा. लक्षात ठेवा, आपल्याला 400 न पूर्ण आकड्यांना भाग द्यायचा. 4ही अंकांना 400 न भाग द्यायचा. इथंही पण घ्या, 4ही अंकांना काय करायचं आहे, 400 न भाग द्यायचा. आपल्याला किती न भाग द्यायचा, 400 न भाग द्यायचा. पहा 2 झिरो कटले, 2 झिरो कटले, 17 आले, 4 न भाग झाले नाही झाले. त्यामुळं हे काय आहे, साधारण वर्ष. 1700 वर्ष काय, साधारण वर्ष. आणि 2000 पहा, 2 झिरो कटले, 2 झिरो कटले, 4 न 20 ला 5 चा भाग जातो, म्हणजे हे काय, लीप वर्ष. हे काय झालं, लीप वर्ष. ठीक आहे, शताब्दी वर्ष आलं तेव्हा काय करायचं, 400 न भाग द्यायचं. तेव्हा ओळखायचं साधारण कोणतं आहे आणि लीप कोणतं आहे. त्यामुळं ठीक आहे, एक गोष्ट हे झाली क्लिअर. त्यानंतर पहा 1800 वर्ष झालं, 1900 वर्ष झालं, हेही शताब्दी वर्ष आहे, हेही काय शताब्दी वर्ष आहे. त्यामुळं याला काय करायचं, 400 न भाग देऊन पाहायचं, 400 न भाग देऊन पाहायचं. त्यामुळं काय होणार, हे काय होणार, 2 झिरो कटले, 2 झिरो कटले, 4 न 18 ला भाग जाते. त्यामुळं लक्षात येते तुमच्या हे लीप वर्ष आहे. हे एवढं तुमच्या लक्षात आलं असेल. त्यानंतर साधारण वर्ष आणि लीप वर्ष तुम्हाला समजलंच आहे. त्यानंतर पहा, साधारण वर्षामध्ये फरवरी जो महिना आहे, हा फरवरी महिना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 28 दिवसाचा असतो. फरवरी महिना
त्यानंतर लीप वर्षामध्ये फरवरी महिना जो असतो तो असतो 29 दिवसाचा असतो, एक दिवस ज्यादा असतो, लीप असतो. लीप वर्ष हे दर 4 वर्षात येतात म्हणून आपण 4 भाग देऊन आलो. या प्रकारे क्लिअर झालं असेल. त्यानंतर आपण आपला टाईप कोणत्याही तारखेचा वार काढणे हे शिकून जाऊ. ठीक आहे, पहा. लक्ष द्या, पहा. वर्ष 1200 पासून तर 2500 पर्यंत एक्झामला आपल्याला एवढं नाही विचारत. एक्झामला आपल्याला एवढं नाही विचारत. लक्ष द्या, वर्ष 1200 पासून 2500 पर्यंत एक्झामला जास्त करून 1900 1800 असं विचारते. तर आपण पहा काय शिकून आलो आज व्हिडिओच्या माध्यमातून. वर्ष 1200 पासून तर ते 2500 पर्यंत, वर्ष 1200 पासून 2500 पर्यंत खूप झालं हे यामध्ये. पण हे तुम्हाला दिसताना खूप सारं असं कठीण वाटून आलं असेल का. महिना कोड साधारण आणि वार कोड सूत्र, त्यानंतर वर्ष कोड, असं खूप सारं लक्षात ठेवावं लागते. काहीच लक्षात नाही ठेवावं लागत. पहा, एकदम सोपं आहे. महिना कोड सगळ्यात पहिली गोष्ट आहे. महिना कोड, महिना कोड लक्षात कसं ठेवायचं. पहा, जसं आपण मोबाईल क्रमांक पाठ करतो, मोबाईल क्रमांक जसा पाठ करतो आपण इतराचा मित्राचा वगैरे, तसंच आपल्याला हे महिना कोड पाठ करायचा आहे. नेमकं कसं पहा, 1440 250 36 146, 1440 250 36 146 असं या प्रकारे. 1440 250 36 146 या प्रकारे तुम्ही 2-3 वेळेस समजा बोलून पाहायचाल, पाठ करसाल, हे तुमचं याद होऊन जाईल कम्प्लिटली. ठीक आहे. त्याच्यानंतर समजा हे झालं साधारण वर्षाचं 1440 250 36 146. तर मग हे खाली काय आहे तर पहा, जर लीप आलं असेल बाय चान्स, समजा 2016 आलं हे वर्ष आलं आणि कदाचित जानेवारी महिन्याच तुम्हाला काढायला सांगितलं, आपण काढूच समजा, याच्यानंतर प्रश्न पाहणारच होता आपण. समजा बाय चान्स लीप वर्ष आलं आणि जानेवारी महिना किंवा फरवरी महिना दिला असेल, फक्त तेव्हाच आपला कोड चेंज होणार. तो कोड कोणता होणार, हा फक्त 0 आणि 3 लक्षात ठेवा. हा 0 आणि 3 तुम्ही लक्षात ठेवा. जेव्हा लीप आलं जानेवारीचा 0 घेणे आणि फरवरीचा 3 घेणे, बाकी ऍज इट इज आहे. पण या चारही दरच्या तशी आहे, 0 2 5 0 3 6, हे सर्व जसंच्या तसंच आहे. ठीक आहे, एवढं तुम्हाला क्लिअर झालं असेल. एक वेळा रिव्हिजन करून घेऊ आपण. महिना कोड आहे 1440 250 36 146. ठीक आहे, महिना कोड. ठीक आहे. यामध्ये पहा, फक्त जानेवारी फरवरीचा लीप वर्ष आला असेल तर 0 आणि 3 घ्या, बस एवढंच तुमचं लक्षात ठेवणं आहे. त्यानंतर आहे वार कोड. त्यानंतर आहे वार कोड. वार कोड मध्ये पहा, रविवारपासून स्टार्ट करायचं आपल्याला शनिवारपर्यंत. रविवारपासून स्टार्ट करायचं आपल्याला शनिवारपर्यंत लक्षात ठेवायचं आहे. कोटे कोटे ट्रिक वेगळी आहे. कोणी कोणी सोमवारपासून तर ते रविवारपर्यंत घेतात. ठीक आहे. आणि नंतर एक्झामच्या वेळेस काय होते, कारण की आपल्याला माहिती आहे का आपण आता शिकून राहिलो, परंतु एक्झामच्या वेळेस आपल्याला आठवलंही पाहिजे ना का रविवार घ्यायचा पहिले का सोमवार घ्यायचा, याबाबत कन्फ्युजन होते. तर पहा, रविवारपासून तर शनिवारच घ्यायचा तुम्हाला. आणि लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक लक्षात ठेवा, राशी बरोबर 10, राशी बरोबर 10 लक्षात ठेवा. पहा, रविवार ते शनिवार याचा अर्थ काय म्हणला, राशी बरोबर 10 आहे बा, असं समजा. जीवनात राशी आपल्या 10 आहे आणि राशी बरोबर 10 म्हणजे रविवारसाठी 1 येणार आणि शनिवारसाठी 0 येणार, म्हणजे 1 ते 0 आपल्याला लिहिणार आहे. आता तुम्ही म्हणता हे 0 कुठून आले, तर पहा, हप्त्याचे म्हणजे आठवड्यामध्ये 7 दिवस असतात. 7 दिवस पासून स्टार्ट करतो आपण, 1 2 3 4 5 6, नंतर काय येणार आहे 7 येणार आहे. म्हणजे इथं कॅलेंडरमध्ये काय कशाची घेणं आहे, या 7 आकड्याचीच घेणं आहे आपल्याला जास्त. ठीक आहे, या 7 आकड्याची लय मोठं घेणं देणं आहे. या 7 आपल्याला भाग द्यायचा आहे आणि जेही बाकी उरेल ते आपल्याला डायरेक्ट उत्तर देणार आहे. तेही आपल्याला काय देणार, डायरेक्ट उत्तर देणार आहे. पहा कसं, तर 1 पासून 0 पर्यंत लिहून घ्यायचं, राशी बरोबर 10 डोक्यात ठेवून घ्यायचं. आणि तिसरी गोष्ट ते म्हणजे महिना कोड लक्षात आलं असेल तुमच्या, पहिली गोष्ट. दुसरा आहे वार कोड आणि तिसरा आहे वर्ष कोड. तिसरा आहे वर्ष कोड. आता तुम्ही म्हणता एवढे सारे वर्षाचे कोड लक्षात ठेवायचे नाही. पहा, आपण करून काय राहिलो, 1200 पासून तर ते 2500 पर्यंत, 1200 पासून 2500 पर्यंत करून राहिलो. तर 1200 पासून तर डायरेक्ट 2500 पर्यंत लिहून घ्यायचं. 1200 पासून 2500 पर्यंत लिहून घ्यायचं. त्यामध्ये 4-4ची पार्टिशन पाडायची. 1200 1300 1400 1500 गॅप द्यायची. नंतर 1600 1700 1800 1900
नंतर 2021 असं करत करत 2500 पर्यंत 6420 6420 पहा काहीच कठीण नाही 6420 6420 6420 6420 बस दुसरं काहीच नाही आहे त्याच्यामध्ये बस चार आकडे आहेत ते वापस रिपीट होऊन आले चार चारच्या पार्टिशन मध्ये 6420 6420 या प्रकारे क्लिअर झालं जसं तुमचं आपल्याला कॅलेंडर मध्ये कोणत्याही तारखेचा वार काढायचा आहे महिना कोड वार कोड आणि वर्ष कोड ह्या तीन गोष्टी लक्षात ठेवा विचार करा तुम्ही 1200 वर्षापासून आपण डायरेक्ट 2500 पर्यंत शिकून राहिलो म्हणजे खूप झालं हे बघ तुम्ही याच्यात संत महात्मे जे आहे आपल्या महाराष्ट्रातले गाडगे बाबा झालं अळकोजी महाराज झालं संत तुकडोजी महाराज झालं खूप सारे संत तुकाराम महाराज झालं याचे पण तुम्ही जन्मवार काढू शकता त्याची डेट ऑफ बर्थ द्या तुम्ही हे मेथड वापरा उत्तर कधीच तुमचं चुकणार नाही मी आता तुम्हाला काढून दाखवतो ठीक आहे पहा लक्ष द्या त्यानंतर महिना कोड वार कोड आणि वर्ष कोड तुम्हाला एवढं समजलंच असेल सूत्र पहा त्याचं काय आहे ठीक आहे सूत्र पहा काय आहे तारीख घ्यायची आहे जसच्या तशी तारीख घ्यायची आहे त्यानंतर महिना कोड जो आहे आपण हे जे केलाय 14/250 36 हा महिना कोड घ्यायचा आहे त्यानंतर वर्षाचे अंतिम 2 अंक घ्यायचे आपल्याला ठीक आहे मी एक उदाहरण घेऊन तुम्हाला सांगतो पहा लक्ष द्या 14 एप्रिल 1891 14 एप्रिल 1891 चा डायरेक्ट वार काढू आपण काय आहे नेमका वार कोणता होता या दिवशी ठीक आहे 14 एप्रिल 1891 तुम्हाला समजलं असेल कोणाचा जन्मदिवस आहे कोणाची डेट ऑफ बर्थ आहे तर ही आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मतारीख आहे ठीक आहे याचा जन्मवार काढून घेऊ पहा सूत्र आहे आपलं तारीख महिना कोड वर्षाचे अंतिम 2 अंक वर्षाचे अंतिम 2 अंक भागीला काय करायचं 4 करायचं आपल्याला त्यानंतर प्लस वर्षाचा कोड घ्यायचा आहे समजा आता इथं पहा 14 एप्रिल 1891 पहा 14 तारीख घ्यायची आहे तुम्हाला दसच्या तशी 14 तारीख घ्यायची आहे तुम्हाला दसच्या तशी 14 त्यानंतर एप्रिल महिन्याला एप्रिलचा कोड पहा महिन्याचा काय 0 आहे त्यानंतर वर्षाचे अंतिम 2 अंक 91 बस 2 अंक घ्यायचे त्याचे कशी असू द्या ते 0 जरी असेल 1 जरी असेल 01 जरी असेल तरी जगच्या तसं तुम्हाला 2 आकडे घ्यायचा शेवटचे बस एवढंच त्यानंतर हे शेवटचे 2 अंक 91 भागीला काय घ्यायचा 4 घ्यायचा तुम्हाला 91 भागीला 4 घ्यायचा त्यानंतर प्लस वर्ष कोड घ्यायचा आहे वर्ष कोड कसा घ्यायचा पहा वर्ष चालू आहे 1800 वर्ष चालू आहे 1800 वर्ष चालू आहे तर 1800 पर्यंत जायचं इकडं 1800 साठी कोड कोणता आहे हा 2 कोड आहे 1800 साठी कोड काय आहे हा 2 कोड आहे ठीक आहे हा 2 आकडा घ्यायचा 1800 साठी याच्यासाठी घ्यायचा 1891 ना 1800 ची सिरीज चालू आहे या प्रकारे ठीक आहे भागीला काय करायचं 7 या वरच्याची सगळ्याची बेरीज करून 7 भाग द्या आणि बाकी जेवढी येतील तेवढं आपलं डायरेक्ट उत्तर आहे तेवढं आपलं काय हे डायरेक्ट उत्तर येते आपलं पहा कसं तर 14 91 प्लस 91 भागीला 4 आता इथं थोडंसं कन्फ्युजन होणार तुम्हाला परंतु घाबरायची काहीच आवश्यकता नाही 91 भागीला 4 कारण की 91 ला 4 न भाग देते पूर्ण भाग जात नाही तर मग काय करायचं पूर्ण भाग जायचं आपल्याला काही घेणं देणंच नाही पूर्ण भाग गेलाच पाहिजे असं काही आहेच नाही इथं काय घ्यायचं आपल्याला एक वर्षाचे शेवटचे 2 आकडे भागीला 4 कधी कधी भाग जात नाही तर काय करायचं जे इथं फक्त राऊंड फिगर आकडा घ्यायचा आपल्याला ते पण भागा करायचा पहा कसं 91 भागीला 4 आहे ना इकडे सांगतो मी 91 भागीला 4 या प्रकारे 4 22 88 होतात आणि 91 मधून 88 गेले 3 राहिले ठीक आहे हे बाकी 3 राहिले ना याच्याशी काहीच घेणं देणं नाही आपल्याला राऊंड फिगर आकडा पहा 22 चा भाग गेला ते घ्यायचा इथं आपल्याला ठीक आहे पहा 14 प्लस 91 प्लस 91 भागीला 4 आताच केलं आपण 22 चा भाग गेला हे घ्यायचं आहे तुम्हाला हे 22 काय आलं काय नेमकं तर हे लीप वर्ष आहे शेवटचे 2 आकडे भागीला 4 केलं म्हणजे एवढे लीप आहे बा 22 लीप आहे असं त्याचा अर्थ प्लस त्यानंतर हा 2चा आकडा शून्याची बेरीज काही विशेष नाही त्याच्यात 7 भागीला 7 ठीक आहे चला बेरीज करून टाकू आपण 2 आणि 2 4 4 आणि 1 5 5 आणि 4 9 2 आणि 9 11 11 आणि 1 हे होऊन आले 12 म्हणजे बेरीज झाली आपली 129 बेरीज झाली 129 भागीला 7 बरोबर 7 1 7 आपल्याला इथं बाकी पाहिजे फक्त डायरेक्ट तोंडी भाग देऊन द्यायचा 7 1 7 उरले 5 आणि 7 8 56 उरले किती
तीन बाकी उरले. उरले किती? तीन बाकी उरले. तीन बाकी उरले याचा अर्थ काय होते? सरळ लक्षात ठेवा, काय होऊन आला? मंगळवार होऊन आला. काय होऊन आला? मंगळवार. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 14 एप्रिल 1891 जन्मवार काय आला आपला? मंगळवार आला. काय आला? मंगळवार आला. या प्रकारे. ठीक आहे. एक आणखी प्रश्न पाहू आपण. ठीक आहे, आणखी प्रश्न पाहू. पहा, 19 फरवरी 1630. 19 फरवरी 1630. तुम्हाला माहितच आहे कोणाचा जन्मवार. हे महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मवार काढून घेऊ आपण. 19 फरवरी 1630. 19 तारीख जच्या तशीच घ्यायची. फरवरी महिना आहे. पहा पूर्व लक्ष द्या मित्रांनो. फरवरी महिना आला थांबून जायचं. जानेवारी महिना आला इथं थांबून जायचं. काऊन? जानेवारी फरवरी आला लक्षात ठेवा. इथं चेक करायचं 1630 हे वर्ष साधारण आहे की लीप वर्ष आहे. कारण की पहा, फरवरी महिना आला तर इकडे पोंग्या काय आहे. जर लीप असेल तर आपल्याला फरवरी महिना तर 3 घ्यावं लागेल. परंतु हे लीप आहे का? नाही आली. त्याच्यानं टेन्शनच नाही. होते काय घाईघाईत आपण 19 फरवरी फरवरीचा कोड डायरेक्ट 4 घेऊन घेतो. पण हे वर्षाचं 5च नाही साधारण आहे का लीप वर्ष. त्याने करून उत्तर चुकून झाले. येत असून उत्तर चुकणं याले म्हणतो. एवढी चांगली मेथड माहीत असून सगळं काही माहीत असून उत्तर चुकणं हे तेव्हा खूप वाईट वाटते. चला येत नाही आहे, प्रश्न येत नाही, मग चुकला काही वाईट नाही वाटत. परंतु सगळं येत असून चुकवणं याले असं म्हणतो. ठीक आहे. फरवरी आला, तुम्हाला मी आता सांगलो फरवरी आला थांबून जायचं. त्याच्यानंतर चेक करायचं साधारण आहे का लीप आहे तर साधारण वर्ष आहे. त्याच्यानं टेन्शन नाही. फरवरीचा कोड घ्यायचा, तो घ्यायचा आपल्याला 4 घ्यायचा आहे. साधारण वर्ष आहे. ठीक आहे. वर्षाचे शेवटचे आकडे 30 आहे. 30 घेऊन घेऊ आपण. त्यानंतर प्लस 30 भागीला काय करावं लागेल आपल्याला? 4 घ्यावं लागेल. 30 भागीला 4 वर्षाचे शेवटचे 2 आकडे भागीला 4 आणि प्लस शेवटची एक गोष्ट राहिली आपली ते म्हणजे कोणती? वर्षाचा कोड. 1600 पहा इकडे कोड आहे. हे 1600 आहे. 6 कोड. 1600चा काय कोड आहे? 6 कोड आहे. बस असं घ्यायचं. त्यानंतर छेदामध्ये काय घ्यायचं? 7 घ्यायचा तुम्हाला. याची बेरीज करा. बेरीज करून 7 भाग देऊ आपण. भाग दिल्यानंतर जेवढी बाकी येते ते डायरेक्ट आपल्याला उत्तर देते. डायरेक्ट काय देते आपल्याला? उत्तर देऊन देते या प्रकारे. ठीक आहे. पहा लक्ष द्या. इथं किती येईल? 30 भागीला 4 म्हणजेच काय होणार? 7चा भाग चालला इथं या प्रकारे. 7चा भाग चालला. 7 राऊंड फिगर घ्यायचे आपल्याला आणि बाकीचे काही घेणे नाही. 6 आणि 7 13, 13 आणि 4 17, 17 आणि 19 आणि प्लस इकडं 30 आहे. याची बेरीज करून घेऊ. 9 7 1606 हातारीला 1 3 आणि 3 6. किती आली बेरीज आपली? 66 बेरीज झाली भागीला 7. 66 बेरीज झाली भागीला 7. 7 9 63. उरले किती मग? 3 बाकी उरले. उरले किती बाकी? 3 बाकी उरले. म्हणून काय येणार आपलं? मंगळवारच येणार आहे. म्हणजे 19 फरवरी 1630 ला कोणता वार होता? मंगळवारच होता. बरोबर. ठीक आहे. 19 फरवरी 1630 ला काय होता? मंगळवारच होता. ठीक आहे. हाही मंगळवारच आला या प्रकारे. ठीक आहे. आणखी प्रश्न पाहू आपण. पहा पुढचा प्रश्न. 11 एप्रिल 1827. 11 एप्रिल 1827. पहा 11 एप्रिल 1827. 11 एप्रिल महिना आहे. एप्रिलचा कोड आहे 0. त्यानंतर शेवटचे 2 आकडे 27 प्लस 27 भागीला काय करावं लागेल आपल्याला? 4 करावं लागेल. 17 लिहायची आवश्यकता नाही. 27 भागीला 4 तोंडी करून टाकायचं. 27 भागीला 4 काय होणार आहे? 4 8 32, 4 7 28, 4 सकम 7 भाग झाला. 4 सकम 24 प्लस शेवटी काय राहिलं? एक राहिलं ते म्हणजे कोणतं? वर्षाचा कोड. 1800 चालू आहे. 1800 साठी काय घ्यावं लागेल आपल्याला? 2 घ्यावं लागेल या प्रकारे. 11 27 आणि 6 आणि 2 ची बेरीज करून टाकू. 6 आणि 2 8, 8 आणि 11 19, 19 आणि 27, 19 आणि 27 किती होऊन आले? 9 7 1606 हाताळलेलं आहे. 2 2 4 46 बेरीज होऊन आली. ठीक आहे. आणि छेदामध्ये काय आहे? 7.
46 भागीला 7 बरोबर. 7 सकम 42 उरले किती? 4 उरले. 4 उरले म्हणजे काय होते? 4 होते म्हणजे इथंच पण घ्या. 4 म्हणजे काय होते? बुधवार येऊन आला. काय येणार आहे आपलं उत्तर? बुधवार येणार आहे. म्हणजे 11 एप्रिल 1827 ला कोणता वार आहे? बुधवार आहे. आणि 11 एप्रिल 1827 कोणाचा जन्मदिवस आहे? हा आहे महात्मा फुले यांचा. ठीक आहे. महाराष्ट्राचे समाज सुधारक, थोर समाज सुधारक ते म्हणजे 11 एप्रिल 1827 महात्मा फुले यांचा जन्मदिवस आहे या प्रकारे. ठीक आहे. आणखी प्रश्न पाहू. तेवीस जुलै 1906. ठीक आहे. हा आहे चंद्रशेखर आझाद यांचा जन्मदिवस. चंद्रशेखर आझाद यांचा जन्मदिवस. ठीक आहे. 23 जुलै, जुलै महिना पण जुलैसाठी कोड आहे 0 कोड आहे. त्यानंतर वर्षाचे शेवटचे 2 आकडे. आता 06 आला तर 06 जसच्या तसंच घ्या. ठीक आहे. 06 जशीच्या तसं घ्या. आता खूप जण कन्फ्युज होते 06 म्हणजे नेमकं 60 होते का? नाही. 06 पहा इकडे लिहू, इकडे पहा, लक्ष द्या सगळं. 06 कोणत्याही अंकाच्या डावीकडे किती शून्य असू दे काही फरक नाही पडत. म्हणजे याचा अर्थ काय होते? ही संख्या काय? फक्त 6. परंतु शून्याचं महत्व कधी होते पहा. ह्या 6च्या आकड्यानंतर उजवीकडे जर शून्य दिला, आता किंमत त्याची वाढून जाते. 6च्या जागी 60 होते त्याची किंमत. हे थोडंसं बेसिक आहे, तुम्हाला माहित आहे सगळ्यांना. कोणाला कन्फ्युजन होते म्हणून सांगून टाकतो. पहा, लक्ष द्या. वर्षाचे शेवटचे 2 आकडे घेतले आपण 06. त्यानंतर वर्षाचे शेवटचे 2 आकडे भागीला काय करावं लागेल आपल्याला? 4 करावं लागेल. प्लस त्यानंतर 1 2 3 4 गोष्ट झाली. ठीक आहे. त्यानंतर 5वी गोष्ट राहिली ते म्हणजे आपली 1906 आहे ना. 1900 पहा. 1900 साठी कोड आहे आपला 0 कोड आहे. 19 साठी कोणता कोड आहे? 0 कोड आहे. 0 घेऊन घ्यायचा आणि छेदामध्ये 7. ठीक आहे. 23 6 6 भागीला 4 आणि 0 करून टाकू बेरीज. 23 आणि 6 किती होऊन आले? 29 होऊन आले. 29 आणि हे 6 भागीला 4 कितीचा भाग जाईल? 4 एकचाच भाग जाईल. 4 1 4 या प्रकारे. 1 23 आणि 6 29 आणि 1 किती बेरीज होऊन आली इथं? 30 बेरीज होऊन आली भागीला 7. चला 7 चौक 28 2 बाकी उरले. आता तुम्ही सांगा 2 बाकी उरले म्हणजे काय होणार? सरळ दिसून आलं आपल्याला 2 बाकी म्हणजे काय येणार आहे? सोमवार. चंद्रशेखर आझाद यांचा जन्मदिवस कोणता वार आहे? सोमवार आहे. कोणता वार आहे? सोमवार आहे. ठीक आहे. हे क्लिअर झालं असेल. त्यानंतर पहा अजून आणखी पाहू आपण. एक जानेवारी 2000चा वार. 1 जानेवारी 2000चा वार. ठीक आहे. मेथड बदलणार नाही. मेथड आपली तेच राहील. तारीख महिना कोड या प्रकारे या सूत्र आहे. एकच सूत्र सगळ्या कोणतंही गणित उद्या कसे उद्या तुम्ही बिंदासपणे सोडू शकता. 1 प्लस तारीख प्लस जानेवारी आलं. मी पहिलेच म्हटलं जानेवारी फरवरी आलं. थांबूनच जायचं तिथं. पहिले वर्ष चेक करा. वर्ष कोणतं आहे? 2000 वर्ष आहे. 2000 हे काय आहे? लीप वर्ष आहे. तर सांगा तुम्ही आता जानेवारीचा काय? 1 घेऊ का 0 घेऊ? काय घ्यावं लागेल आपल्याला? सरळ माहिती आहे तुम्हाला. लीप वर्ष आहे तर लीप वर्षात जानेवारीसाठी काय घ्यावं लागेल? 0 घ्यावं लागेल. बस 0 घेऊन घ्या जानेवारीसाठी 0. आणि शेवटचे 2 आकडे घ्या किंवा नका घेऊ काही फरक नाही पडणार. 0 0 असंच घ्यायचं आहे तुम्हाला. नियमानुसार असंच घ्यायचं. त्यानंतर प्लस 1 2 3 शेवटचे 2 आकडे भागीला 4. 0 भागीला 4 करसान काय येणार आहे? 0च येणार आहे. 0 भागीला 4 0च येणार आहे या प्रकारे. आणि मग नंतर काय? वर्षाचे शेवटचे 2 आकडे झाले. वर्षाचे शेवटचे 2 अंतिम अंक भागीला 4 ते केलं हे झालं. राहिलं काय? मग वर्षाचा कोड राहिला, विसरू नका. 2000 इकडे पहा. 2000 साठी कोड कोणता आहे? 6 कोड आहे. 6 कोड आहे. ठीक आहे. 6 आणि छेदामध्ये काय घ्यावं लागेल आपल्याला? 7 घ्यावं लागेल. चला 6 आणि 1 किती होऊन आले? 7 होऊन आले. 7 भागीला 7 बाकी किती होणार आहे? 7 एकम 7 0 बाकी होणार. 0 बाकी म्हणजे तुम्ही सांगा आता काय येणार आहे मग आपलं उत्तर? म्हणजे 1 जानेवारी 2000 कोणता वार आहे?
शून्य म्हणजे शनिवार आहे, लक्षात ठेवा. पुढे कोणता वार येणार? शनिवार येणार. या प्रकारे तुम्ही कोणताही प्रश्न घेऊन घ्या, आलं लक्षात, कोणताही प्रश्न घेऊन घ्या, तुमचं उत्तर सटीक येणार आहे या मेथडनुसार. तुम्हाला आणखी काही याच्या व्यतिरिक्त लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही आहे. त्यानंतर पहा, तारीख, महिना कोड, वर्ष कोड. एक्झामला जाताना होते काय, जेव्हा एक्झाम मध्ये तुम्हाला प्रश्न दिसेल, वर्त पहा कोणती काय काय आहे वर्त. तारीख आहे, महिना कोड आहे, वर्षचे शेवटचे 2 आकडे आहे आणि वर्षाचे अंतिम 2 अंक भागीला 4 आहे. त्याच्यानंतर एक शेवटचा आहे वर्ष कोड. ठीक आहे. बाय चान्स काय होते, कधी कधी एक्झामच्या वेळेस आपलं माइंड थोडंसं गडबडीत असते, घाईघाईत प्रश्न सोडवायचे आहे, वेळ कमी आहे, असं काही थोडंफार असतं. त्यामुळे होते काय, 1 2 3 4 गोष्टी आपण बढियापैकी लिहून घेतो आणि शेवटची गोष्ट लिहायचीच काम जाते. म्हणून लक्षात ठेवा, सूत्रामध्ये काय, वर्त 5 गोष्टी आहे आणि छेदामध्ये 7 तर आहेच. हे तर काही तुम्ही विसरता नाही, पण इथं लक्षात ठेवा, हे तुम्ही विसरू शकता कदाचित. एक वर्त डोक्यात फिट ठेवा का आपल्याला वर्त 5 गोष्टी लिहायच्या. 5 गोष्टी कोणत्या आहे? तारीख आहे, महिना कोड आहे, वर्षाचे शेवटचे 2 आकडे आहे, हे 3 झाले. म्हणून वर्षाचे शेवटचे 2 आकडे भागीला 4 करणं आहे आणि शेवटी वर्षाचा कोड आहे. बस एवढंच तुम्हाला करणं आहे. म्हणजे 5 गोष्टी वर्त डोक्यात फिट ठेवा. त्या 5 गोष्टी कोणत्या आहे? बाय चान्स यानं काय होते काय, चला तुम्ही 4च लिहिले ना, मग तुम्ही लक्षात येईल, अरे 4च गोष्टी लिहिल्या आपण, 5ची कोणती तरी राहिली, मग तेव्हा तुम्हाला क्लिक होणार, काहीतरी सुटलं आपलं. या प्रकारे म्हणजे तुमचं चुकाचा चान्सच भेटणार नाही तुम्हाला. या पद्धतीनं करा तुम्ही, तुमचं परफेक्ट उत्तर येणार आहे. त्यानंतर आणखी पहा, तुम्ही घरी काय करायचं, होमवर्क म्हणून स्वतःचा जन्मवार काढून पहा, कोणता वार येते आपला, आणि आई बाबाला विचारा स्वतःचा जन्मवार काढल्यानंतर. ठीक आहे. त्यानंतर तुमच्या आई वडिलांचाही जन्मतारीख घ्या, तुमच्या आईला आईची जन्मतारीख विचारा, बाबाची विचारा. त्यानंतर त्यांना सरप्राईज म्हणून वार सांगून द्या तुम्ही. आई म्हणा तुमचा जन्मवार असा असा होता म्हणा, खुश होऊन जाईल घरी. या प्रकारे बाबालाही सांगा, होऊ शकते आणखी खुश होऊन जाईल बाबा. या प्रकारे ठीक आहे. या प्रकारे आणखी प्रश्न पाहू आपण, जेणेकरून तुमचं समस्या सगळी सॉल्व्ह होऊन जाईल. ठीक आहे. 11 एप्रिल हे झालं. 9 मे 1540 घेऊ आपण. ठीक आहे. 9 मे 1540 आपण 1200 पासून 2500 पर्यंत काउंट करू. 9 मे 1540 पहा, कोणाचा जन्मवार आहे? 9 मे 1540 महाराणा प्रताप. महाराणा प्रताप यांचा जन्मवार काढून घेऊ. 9 तारीख मे महिना, मेचा महिन्याचा कोड आहे, 2 कोड आहे, वर्षाचे शेवटचे 2 अंक म्हणजे 40 आणि वर्षाचे शेवटचे 2 आकडे भागीला 4 आणि प्लस शेवटी एक गोष्ट ते आहे, म्हणजे कोणती राहिलं आहे, विसरलं तर काय करायचं, आठवायचं. काय राहिलं बा 5वी गोष्ट आपली, तर ते म्हणजे वर्ष कोड. 1500 हा पूर्व भाग, 1500 तुम्ही कोणताही काढू शकता. 1500 साठी कोड कोणता आहे? 0 कोड आहे. 1500 साठी कोणता कोड आहे? 0 कोड आहे. घेऊन घ्यायचा मग सरळ बिलकुल 0 भागीला 7. ठीक आहे. चला, 9 2 11, 11 आणि 40 किती होऊन आले? 11 आणि 40 51, 51 नंतर 4 10 40, 51 आणि 51 आणि 10 किती होऊन आले? मग 61 होऊन आले. किती होऊन आले? 61. 61 भागीला 7. एकडा बेरीज पाहून घ्यायची, घाई गडबड करायची नाही. बेरीज करताना पाहून घ्या, सावधानीने बेरीज करायची. 9 2 11, 11 आणि 40 किती होऊन आले? 51 होऊन आले. 51 नंतर 4 न भाग दिला, किती होऊन आला? इथं 10 येऊन आलं. 51 आणि 10 किती होऊन आले? 61. बस बाकीचे गेले ना, भाग देऊन द्यायचं, बाकी पाहायचं किती येतं आणि हे तोंडीच करायचं. याला काही एकदम लिहत बसू नका, कारण की बेरीज करणं या प्रकारे जास्त काही वेळ घालवता नाही. 7 8 56, 8चा भाग जाईल, कारण की 7 9 63 होता. 7 8 56, बाकी किती उरले? 4 आणि 5 बाकी उरले. 5 बाकी उरले म्हणजे तुमच्या लक्षात येऊन राहिलं काय येणार आहे? गुरुवार येणार आहे. 7 8 56, 4 आणि 1 5, 5 बाकी. 5 बाकी म्हणजेच काय होते? या प्रश्नाचं उत्तर काय होणार आपलं? गुरुवार येऊन आलं. गुरुवार आहे म्हणजे महाराणा प्रताप यांचा जन्मवार कोणता आहे? गुरुवार आहे. हाच आहे. तुम्ही सटीक उत्तर येऊन आलं आपलं. ठीक आहे. आणखी काढू आपण. या प्रकारे महाराणा प्रताप झालं. त्यानंतर 28 सप्टेंबर 1929. 28 सप्टेंबर 1929 चा वार काढून घेऊ आपण. पहा बरोबर, कोणाचा आहे जन्म? अमर शहीद
सरदार भगतसिंह, सरदार भगतसिंह यांचा जन्मवार काढून घेऊ आपण. अमर शहीद सरदार भगतसिंह यांचा जन्मवार काढून घेऊ. 28 सप्टेंबर महिना आहे. सप्टेंबर महिन्याचा कोड काय आहे पहा, 6 कोड आहे. 6 घ्या लक्षात अशी. त्यानंतर वर्षाचे शेवटचे 2 आकडे ते आहे 29 आणि प्लस वर्षाचे शेवटचे 2 आकडे भागीला काय करू आपण, 4 करू. 29 भागीला 4 की काय होणार आहे, 29 भागीला 4. आणि 5वी गोष्ट 1929 आहे ना, 1900 वर्ष कोड आहे, 0 कोड आहे, वर्ष कोड आहे, 0 कोड आहे. घेऊन घ्या त्याच्या तसा बिलकुल सिंपल. आणि भागीला काय करा, 7 करा, भागीला 7. या प्रकारे बेरीज करून घेऊ आपण. 28 6 29, 28 आणि 6 34 होतात. नंतर 29 आहे प्लस 29 भागीला 4 किती होणार, 4 7 28. 7चा भाग चालला इथं 7 घ्यावं लागेल. 9 4 13, 13 7 20 0 हाचेले 2, 3 2 5 2 7. म्हणजे बेरीज झाली 70 भागीला 7. काय बाकी राहणार आहे, 0 बाकी राहणार. काय बाकी राहणार, 0 बाकी राहणार. याचा अर्थ आम्हाला 0 म्हणजेच काय होणार, 0 बाकी. म्हणजेच या 28 सप्टेंबर 1929 ला कोणता वार आहे, शनिवार आहे. कोणता वार आहे, शनिवार आहे. या प्रकारे ठीक आहे. अमर शहीद सरदार भगतसिंह याचा जन्मवार काय आहे, शनिवार आहे, 28 सप्टेंबर 1929. या प्रकारे ठीक आहे. आणखी प्रश्न पाहू आपण जेणेकरून तुमच्या समस्या सॉल्व्ह होईल पूर्ण. त्यानंतर 14 मे 1657, 14 मे 1657. 14 तारीख प्लस मे महिना म्हणजे 2 कोड आहे. मेचा कोड कोणता आहे, 2 आहे. 2 घेऊन घ्या त्याच्यात असे. त्यानंतर वर्षाचे शेवटचे 2 आकडे 57, 57 प्लस शेवटचे 2 आकडे भागीला काय करावं लागेल, 4 करावं लागेल आपल्याला. 4 न भाग देऊन देऊ आपण, कितीचा भाग जाईल, 57 भागीला 4 प्लस 1 2 3 4. शेवटची एक गोष्ट राहिली ते म्हणजे 1600. 1600 साठी कोड कोणता पाहता, 1600 साठी 6 कोड आहे. या प्रकारे घेऊन घ्या 6 आणि भागीला काय करा, 7. चला 14 2 16. नंतर आहे 57, 57 भागीला 4, 4 14 56. कितीचा भाग चालला, 14चा भाग चालला. 4 14, 14 घ्यावं लागेल आपल्याला. या प्रकारे. आणि शेवटी काय आहे, 6. शेवटी काय आहे, 6 आहे. आता बेरीज करून घेऊ. 6 4 10, 10 16, 16 4 20 3 23 3. हातचे दिले 2, 5 2 7 2 9 93. काय बेरीज झाली, 93 बेरीज झाली. आणि 93 भागीला 7 करू आपण. काय भेटते आपल्याला पहा, 7 7 1 7, 23 7 91, 23 7 13चा भाग चालला. आणि बाकी किती उरून आले, 2 बाकी उरून आले. म्हणजेच काय होणार, सोमवार येऊन आला. 2 बाकी उरून आले म्हणजे 2 काय होऊन आला, सोमवार येणार आहे. सोमवार येणार म्हणजे 14 मे 1657 ला कोणता वार आहे, सोमवार आहे. सोमवार आहे. आणि 14 मे 1657 कोणाचा जन्मतारीख आहे, हे जन्मतारीख आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जन्मतारीख. म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्मवार काय, सोमवार आहे. या प्रकारे तुम्ही चेक करू शकता. आपले उत्तर सटीक येणार आहे, बरोबर येणार आहे. निश्चिंत राहा. तुम्ही आणखी प्रश्न स्वतःहून सोडून पहा, स्वतःचा जन्मवार काढून पहा. या प्रकारे तुमचं सगळं गोष्टी क्लिअर होणार आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हा टाईप कॅलेंडरचा अतिशय महत्वाचा टाईप आहे. आणि हा मार्क लक्षात ठेवा, एक्झामला, पोलीस भरतीला, इतर सरळ सेवा भरती आणि बाकीच्याही ठिकाणी हा प्रश्न पाहायला भेटणार आपल्याला अशा स्वरूपाची. आणि याच्यावर का असे 4 5 8 10 प्रश्न नसतात. एक प्रश्न एक्झामला येतो म्हणजे येतो. आणि त्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला माहित आहे, एक विद्यार्थी तर स्किपच करून टाकतात पहिली गोष्ट, नाही तर गोंधळ करून घाई गडबडमध्ये चुकून जातात. वापस थोडीशी रिव्हिजन करून घेऊ आपण. काय काय आहे पहा. एक तर पहिले 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या, ते म्हणजे महिना कोड. महिना कोड आहे तुम्हाला माहित आहे, जानेवारी ते डिसेंबर पर्यंत 14 40 250 36 146. बस या प्रकारेच लक्षात ठेवा म्हणजे तुमचं क्लिअर राहील. 14 40 250 36 146. त्यानंतर जर लीप वर्ष आलं बाय चान्स, जर लीप वर्षाला एखादं वर्ष लीप आलं, फक्त जानेवारी आणि फरवरीचा काय घ्यायचा, 0 आणि 3 घ्यायचा. जानेवारी आणि फरवरीचा काय घ्यायचा, 0 3 घ्यायचा. बाकीचं सेम टू सेमच राहणार आहे.
म्हणजे जास्त काही टेन्शन घ्यायचं काम नाही. त्यानंतर पहा वारकोड, वाती त्याच्यातही शॉर्टकट लावला आपण. वारकोड राशी बरोबर 10, वारकोड घडलं राशी बरोबर 10. रविवार ते शनिवार काय घ्यायचा, 1 आणि 0 घेऊन घ्यायचा, 10 घेऊन घ्यायचा. त्यानंतर पहा महिना कोड झालं, वार कोड झालं. तिसरी गोष्ट म्हणजे वर्षाचं कोड. वर्ष कोड पहा तोंडी पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. मी जसं सांगू लागलो तुम्ही पण तसंच लक्षात ठेवू शकता. 1200 पासून तर ते 2500 पर्यंत आहे. 6420 6420 बस याच प्रकारे लक्षात ठेवा. 6420 6420 4 ग्रुपमध्ये कंटिन्युअसली लिहा. 1200 ते 2500 पर्यंत असे वर्ष लिहायचे. 6420 आणि हरडेस काय पूर्णच लिहायचे आहे असे वर्ष. प्रश्न पाहून लिहायचं. आता वर्ष पहा 1657 विचारलं तर मग मी 1700 काय लिहिणार आहे. 1700 1800 1900 तिथपर्यंत काय लिहित बसायचं. 1200 पासून स्टार्ट करायचं. 1657 आहे ना. आता एक्झाम ते चार्ट घेऊन जाणार आहे का तुम्ही. एक्झामच्या वेळेस चार्ट घेऊन जाणार काय एवढा. असं चार्ट वगैरे घेऊन जायची आवश्यकता नाही आहे. फक्त डोक्यात स्कॅन करायचं आहे. बिलकुल पहा कसं 1657 वर्ष आहे. आता हे मी लिहून दिलं आहे. पहा लक्षात ठेवा. 1200 1300 1400 1500 1600 वर्ष आहे ना. तर पहा 6420 6 आलं लक्षात. या प्रकारे 6420 64 कारण की 1200 पासून स्टार्ट आहे आपलं लक्षात ठेवा. आणि एंड कुठे आहे 2500 पर्यंत आहे. या प्रकारे 6420 6420 या प्रकारे. आणि 1600 साठी कोणता कोड आला, 6 कोड आला म्हणून 6 घेतला आपण. आणि सूत्रामध्ये काय आहे 5 गोष्टी आहेत त्या तुम्हाला सांगितल्या. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असेल. ठीक आहे. बाकीचं आपण काय करू पुढील लेक्चरमध्ये म्हणजे पुढील कॅलेंडरच्या टॉपिकमध्ये आपण क्लिअर करून घेऊ या प्रकारे. ठीक आहे.